नमस्कार, आर न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे राहिलेले गडिंग्लज साखर कारखान्याचे माजी संचालक आणि गडिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती श्रीयुत अमर रामचंद्र चव्हाण हे उपस्थित राहिलेले आहेत. खूप खूप स्वागत सर आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आपल्याबद्दल थोडक्यात सांगा. माझं नाव अमरसिंह रामचंद्र चव्हाण. भडगाव मागाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत जाहीर झालेली आहे. आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर माजी आमदार राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय नेत्या आमच्या नंदाताई बाबुळकर यांनी मला त्या मतदारसंघात इलेक्शन लढण्यासाठी संधी दिलेली आहे. गडिंग्लज पंचायत समितीचं सभापती पद आपण भूषवलं, मग त्यावेळेला आपण कोणत्या पद्धतीचं सामाजिक किंवा राजकीय काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे? गडिंग्लज पंचायत समितीला नवखाच निवडून आलेलो होतो. मी ज्यावेळी सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळी पहिल्या टप्प्यात 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पंचायत समितीची कामं काय काय असतात याचा मी जवळनं अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मला पंचायत समितीचा सभापती म्हणून ज्यावेळी कार्यभाग सांभाळायला मिळाला, मी जे काय पंचायत समितीचे जे विषय होते, ज्या ज्या विभागात काम केलं पाहिजे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, बचत गटाचे असतील, कृषी विभागाचे असतील, त्या काळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला होता तर निर्मल ग्राम करणं, हे तालुका निर्मल ग्राम करणं ही आमच्यावर फार मोठी जबाबदारी होती. मला त्या निमित्तानं प्रत्येक गावातल्या सामान्य माणसाच्या, आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेली होती, पण आजही शौचालय नव्हतं घरात. त्या घरातल्या माणसाची परिस्थिती काय आहे, त्या माणसाला जवळनं बघण्याची संधी आणि त्याला त्या विचारातून की शौचालय बांधलं पाहिजे, शौचालय कशासाठी, माणसाच्या जीवनात शौचालयाचं महत्त्व किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतंय सगळ्या गोष्टीत काम करण्याची मला त्याच्या सभापती असताना संधी मिळाली. आणि मी संपूर्ण तालुकाभर मी सभापती म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम करू शकलो. ही सगळ्यात माझ्या जीवनातली मोठी मला ती संधी मिळाली असं मला वाटतं. आता त्यावेळी तुम्ही काम केलेलं आहे, बरीच वर्ष तुम्ही समाजकार्य करत आहात. हे करत असताना एक असे काही प्रश्न आहेत का की जे तुम्हाला वाटतात की हे आपल्या मतदारसंघामधले प्रश्न सुटलेच पाहिजे, असे काही तुमच्या निदर्शनास आलेले प्रश्न आहेत का? आज एक डोळ्यासमोर जर ठेवलं तर समाजात रस्ते आणि गटर म्हणजे काही विकास आपण म्हणू शकत नाही. की समाजातल्या शेवटच्या माणसाची जी काही प्रश्नांची जर बघितला तर प्रत्येक वेळी दर 2-5 वर्षाला रस्ते गटरचे नवीन होऊ शकतात, पण सातत्यपूर्वक जे दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्यासाठी येणारा प्रश्न असेल, आरोग्यासाठी येणारा प्रश्न असेल, शिक्षणासाठी येणारा प्रश्न असेल, हे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तयार होत जातात. आज जर बघितला तर जिल्हा परिषदच्या शाळा हा सगळ्यात मोठा विषय होऊन बसलेला आहे. की प्रत्येक गावातली जिल्हा परिषदची शाळा ही पटसंख्येच्या आधारभूत कमी होत चाललेली आहे. मग ती पटसंख्या कशामुळं कमी झालेली, की जेणेकरून जननदरमुळं की आणि कुठल्या कारणामुळं, की जेणेकरून ती जिल्हा परिषदची शाळा जीवन ठेवण्यासाठी जे काय प्रशासनातल्या कुठल्या त्रुटी होत असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करून ती जिल्हा परिषदची शाळा जीवन ठेवण्यासाठी जे करावं लागेल ते करणं हे आमच्या डोळ्यासमोरचे एम असेल. शेतकऱ्याच्या बाबतीतला जर विचार केला तर पानंद रस्त्यांच्या बाबतीतला आपण म्हणतोय की शासन नरेगा सारखी योजना आणतंय, पण आपली ती योजना किती खाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायला लागली. या एक जर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडकला तर एक ट्रॅक्टर काढायसाठी एक जेसीबी आणला तर 2000 रुपये जातात. ऊस तोडणे आणि वाहतूक इतर जर तुलनात्मक केलं तर एकरी निघणारं उत्पादन आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्याला जिना हराम होऊन बसायची वेळ तयार होत चालली आहे. त्याच्यासाठी पानंद रस्ते जे आहेत की बांधापर्यंत त्याच्या गाडी गेली पाहिजेत, ह्या पद्धतीनं करणं किंवा नरेगा सारख्या योजना ग्रामीण विभागात चांगल्या पद्धतीने राबवणं ह्याही डोळ्यासमोरचा दृष्टिकोन असू शकतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर माझ्या मतदारसंघाची सिच्युएशन जर सांगायची झाली तर महागाव असू दे, हसूरवाडी असू दे, सासगिरी असू दे, चिंचवाडी असू दे, ही गावं जी आहेत ती जंगलालगतचे, जंगल म्हणजे सामनगडचा डोंगर असेल, मासेवाडीचा डोंगर असेल, ह्या डोंगरालगत जी शेती आहे ती वन्य प्राण्यांच्यामुळं 100% शेती पड पडण्याची, त्या गावातले किमान 20-30% शेती पड पडण्याचं काम चालू आहे.
की तिथल्या जर कुणाची एक 10 एकर जमीन असेल तर त्याने एकही एकर पेरू शकत नाही, कारण का पेरलेलं दुसऱ्या दिवशी वन्य प्राणी येणार आणि त्या शेतीचं नुकसान करणार. त्यामुळे जी शेती पड पडलेली आहे की ती फॉरेस्टर विभागाची ज्या काही उपाययोजना करायला लागणार त्या उपाययोजना करून त्या शेतकऱ्याला परत त्याची शेती चालू करून देण्यासाठी प्रयत्न करणे हेही त्याच्यात प्रश्न आहे. आरोग्य विभागाच्या बाबतीतला विचार जर केला तर उपकेंद्र असेल, PSA असेल, इथं चांगल्या पद्धतीचं काम करून ग्रामीण विभागातल्या माणसाला शहरी विभागापर्यंत येणं ती गोष्ट परवडू शकत नाही. किंवा गडिंग्लजला यायचं म्हटलं तर 1 दिवस जाऊ शकतोय, पण गावातलीच PSA चांगल्या पद्धतीची झाली तर तिचं आरोग्याच्या सेवा मिळाल्या तर त्या माणसाची वेळ आणि पैसा बचत होऊ शकतोय. ह्याही गोष्टी करणं ही काळाची गरज असेल असं मला वाटतंय. एवढे वर्ष तुम्ही वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सक्रिय राहिलेले आहात, वेगवेगळे पद पण तुम्ही भूषवलेली आहात, तर तुम्हाला काय वाटतं की आंदोलनाने किती फरक पडतोय आपल्या शासनाच्या भूमिकेमध्ये? शासनाला की शासन म्हणजे काम करणारी तीही माणसंच आहेत आणि जे शासन आहे ती सेवा करणार, जनतेची सेवा करण्यासाठीच शासनाने एखादी योजना आणली आणि त्या योजनेमुळं जर शासनाच्या योजनेमुळं जे संबंधित नागरिक आहेत त्या नागरिकाला जर त्याच्यात त्रास होत असेल तर त्या शासनाला दाखवून दिलं पाहिजे की ह्या त्रुटीमुळं, तुमच्या ह्या गोष्टीमुळं शेतकऱ्याचा असेल, अन्य व्यक्तींचा असेल की ह्या पद्धतीचं नुकसान व्हायला लागलंय. ज्यावेळी आम्ही त्या उपाययोजना दाखवून दिल्या, मला असं वाटतंय की आम्ही जी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये आम्हाला, मी म्हणणार नाही 100% यश आलं असेल, पण काही प्रमाणात का होईना आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकलोय असा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यातला. कोणत्या प्रकारची आंदोलनं तुम्हाला करावी लागली आजपर्यंत? जर आमच्या तालुक्यातली जर परिस्थिती विचारात घेतला, आम्ही ज्यावेळी आंदोलन करण्याचा ज्या विचारात आलो, मी पहिल्यांदा ठरवले की जी कॉम्रेडचे विचाराचे लोक होते की त्या लोकांचा आपण ते कशा पद्धतीने आंदोलन करतात, कशा पद्धतीने त्यांची एका विषयाची जडणघडण कशा पद्धतीची असते, मी त्यांचे मित्रत्वाचे संबंध केले. मग कॉम्रेड संपत देसाई असतील, संजय तरडेकर असतील, बऱ्यापैकी लोकांशी मला आज अभिमान वाटतोय की आम्ही ही सगळी गडिंग्लज आणि आजरा 2-3 तालुक्यातल्या लोकांनी की गेल्या 2-4 वर्षापूर्वी तत्कालीन केसरकर म्हणून शिक्षण मंत्री होते की 20 फुटाच्या शाळा बंद नाही झाल्या पाहिजेत. आम्ही आजऱ्यापासून आंबोलीपर्यंत चालत गेलो. आम्हाला जायचं होतं खाली केसरकरांच्या घरापर्यंत, पण केसरकरांनीच रात्री 12 वाजता आम्हाला येऊन आंबोलीमध्ये व्हिजिट दिली. एका गोष्टीचं की त्यावेळी 20 फुटाच्या ज्या शाळांचा GR काढलेला होता आणि त्या काळात जर विचारात घेतला तर 20 वर्षे शिक्षक भरती नव्हती आणि आम्ही आंदोलनानं शासनाला जाग आणून दिली आणि त्याच्यानंतर TETच्या परीक्षा झाल्या आणि 20 फुटाच्या शाळेचा GR त्यावेळी 2-4 वर्षासाठी का होईना कॅन्सल झाला आणि शिक्षक भरती झाली. हा त्यातला आम्हाला त्या आंदोलनातनं मिळालेलं यश असं आम्हाला वाटतंय. दुसरी गोष्ट की पाटबंधारे विभागानं मीटर पद्धतीने शेतकऱ्याला नदीचं जे पाणीचं उपसा आहे हे मीटर पद्धतीने झालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आमच्यावर पाणीपट्टी 7 पट लावलेली होती. जर एका शेतकऱ्याची 500 रुपये वर्षाला पाणीपट्टी असेल तर त्याला 4000च्या आसपास पाणीपट्टी येणार होती. आम्ही त्यांना जो आमचा विभाग आहे ह्याच्याबद्दल सांगितलं की आम्ही मीटर पद्धतीने पाणी घेऊ शकत नाही का, तर आम्ही आमच्या येणाऱ्या हिरण्यकेशी नदीतून आम्ही जे पाणी उपसणार ते आमची मोटर लावणार आणि आम्ही पाणी नेऊन उपसून आमच्या शेतामध्ये ठेवणार. आम्हाला कुठल्याही पद्धतीचा कॅनॉल किंवा इतर पद्धतीने पाणी मिळत नाही. आम्हाला लाईट बिल भरावं लागतं, इतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि शासनाला आम्ही जाग आणून दिली आणि ती मीटर पद्धतीची शासनाचा GR होता ते कॅन्सल करून घेण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. त्याही आंदोलनात आम्हाला यश आलं. आज हिरण्यकेशी नदीवरचं नांगनूर सारख्या गावाला जर विचारात घेतला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी होतं. मी आज ते 100% सप्लाय म्हणणार नाही, पण काही प्रमाणात का होईना त्या साखर कारखान्याचं पाणी प्रदूषित नदीमध्ये येत होतं आणि शंकेश्वर नगरपालिकेचं पाणी नदीमध्ये येत होतं. तिथले असणारे संबंधित कार्यकर्ते या सगळ्यांनी घेऊन, मीही त्याच्यातला एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ते प्रदूषित पाण्यासाठी आंदोलन केलं. गेल्या वर्षीचं पाणी जर बघितला तर त्या शेतकऱ्यांना तुलनात्मक पाठीमागच्या पाण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं पाणी मिळालं. हेही आम्हाला त्यातनं यश आलंय. 100% नसेल पण 50% पर्यंत का होईना
त्या आंदोलनात यशस्वी होऊ शकलो. वेगवेगळ्या पद्धतीची सांगायची म्हटली तर तुम्हाला 2 तास लागतील मला, की वेगवेगळी कुठलाही विषय निघाला, एखाद्या व्यक्तीवर आंदोलन अन्याय झाला किंवा कुणावर काही जर होत असेल, त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची वृत्ती घेऊन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलने केलेले आहेत. केलेल्या आंदोलनापैकी 70 ते 80% आंदोलनात यशस्वी होऊ शकलो, कारण का ते आंदोलन प्रामाणिक पद्धतीने केलं. हीच आमच्या जीवनातली सर्वात मोठी ख्याती असेल. असंच प्रामाणिकपणाने तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारसंघासाठी सुद्धा काम कराल असा मला विश्वास तर नक्कीच वाटतोय. पण याचबरोबर तुम्ही आपल्या मतदारसंघातल्या मतदारांना काय आवाहन कराल? मी आजपासून 12-13 दिवस उरलेले आहेत. मी 20 वर्षे जे काम केलेलं आहे त्यांनी कुणी मला कुठल्या तरी गोष्टीत जाण ठेवावी म्हणून मी कधीच विचार केलेला नाही. पण जर मी उद्या जिल्हा परिषदेचा सदस्य ह्या सगळ्या सुदैवानं जर झालो, की माझा कालखंड जर पाठीमागचा बघितला तर मी पंचायत समितीमध्ये काम केलं, त्यावेळी लोकांची सेवाच केली. मी साखर कारखान्यात संचालक म्हणून गेलो, तिथेही लोकांची सेवाच केली. लोकांचा माझ्यावर असणारा विश्वास मी नुसता पदाधिकारी झालो म्हणून म्हणणार नाही. ज्या ज्यावेळी माझ्या मतदारसंघातल्या माणसावर कुठलाही प्रसंग आला, रात्री 12ला जरी कोणावर प्रसंग आला, मग तो अचानक झालेला ऍक्सिडेंट असेल, कुटुंबात एखादी कुठल्या तरी पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीनं कुठला तरी एखादी दुखापत झाली, ज्यावेळी त्यांनी हाक मारली त्या हाकेला जागा झालोय. मला सांगण्याचं मतच इतकं असेल की मी ज्या खुर्चीवर जाणार किंवा ज्या जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून जाणार, मी माझ्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत, आज प्रश्नांची नियमावली काढायची झाली तर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. जी नियमावली आहे ही नियमावली पूर्ण करायची असेल तर तिथं पदाधिकारी म्हणून जाणं ही फार महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या जनतेवर माझा नक्की आत्मविश्वास आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून जनतेची माझ्या संग जोडलेली नाळ, हक्काचा माणूस हीच माझी त्यांच्याबरोबरची ओळख असणार आहे. मी येणाऱ्या 5 तारखेला भडगाव महागाव जिल्हा परिषद गणातील तरुण मित्र असतील, वयोवृद्ध असतील, महिला भगिनी असतील, या सगळ्या आबालवृद्धांना मी हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे. मला तुमची सेवा करायची आहे आणि सेवेसाठी तुम्ही मला संधी द्याल. महागाव पंचायती गणातून एक संत गजानन म्हणून एक उच्च शिक्षित म्हणायला काय हरकत नाही, जे डॉक्टर म्हणून प्रतिभा चव्हाण आमच्या पंचायत समितीच्या गेली 20-25 वर्षे त्यांनी की संत गजाननच्या माध्यमातून मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं. आज जर संत गजानन समूहाचा व्याप बघितला तर 1300 लोकांना रोजगार देणारी संस्था म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय, ज्यांची पार्श्वभूमी समाजाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आहे, अशा आम्हाला पंचायत समितीच्या महागाव गणाच्या उमेदवार डॉक्टर प्रतिभा चव्हाणताई, त्याचबरोबर भडगाव पंचायत समिती गणासाठी जे सिव्हिल इंजिनियर म्हणून जे शिवाजी करिगार, ज्या करिगार साहेबांचा वारसा जर सांगितला, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, माजी गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे संचालक, आणि सगळ्यात आवर्जून जर सांगायचं असेल तर भडगाव मधल्या महालक्ष्मी पतसंस्था असेल, गुड्डाई देवी दूध डेअरी असेल, त्याचबरोबर सोसायटी असेल, या सगळ्या माध्यमातून एक चांगली संस्था चालवणारे व्यक्ती म्हणून ज्या करिगार साहेबांचं नाव आहे, त्यांचे चिरंजीव हे बी सिव्हिल इंजिनियर आहेत. एक सज्जन माणूस पंचायत समितीचे उमेदवार म्हणून आम्हाला पंचायत समिती गणात मिळालेले आहेत. दोन्ही उमेदवार स्वच्छ आणि चांगल्या विचाराचे आणि चांगल्या चारित्र्याचे आहेत. चिन्ह घड्याळ हे चिन्ह आमचं आहे. 2 ठिकाणी घड्याळावर बटन दाबून आम्हाला विजयी कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहे मॅडम.